आली आली भाग्यलक्ष्मी। अहो डोळे उघडा ना, अहो असं काय करता? अहो तुम्हाला ऐकू येते का मी काय म्हणतेय ते? अहो उठा ना। अहो कोण तुम्ही? उठा, उठा ना। आईला तरी कोण आहे आता तुझ्या माझ्याशिवाय? तिला जर राग आला तर ती कोणावर चिडणार? आपल्यावरच ना। मग जरा सहन करायचं ग। त्या बिचारीला किती टेन्शन्स असतात तुला माहिती आहे ना? किती विचार करावा लागतो तिला। आणि कसं आहे माहितीये का, तिचं की नाही तुझ्यावरती खूप प्रेम करते ग ती तुझ्यावर। त्यामुळे तुला आईचा कितीही राग आला ना तरी माझ्यासाठी सहन कर। हा तुझी बायको यशोदा मला तुझ्या बातम्या देते म्हणून तू तिला त्रास देतोस? ती मला खरं काय सांगते म्हणून तू तिला त्रास देतोस? अरे तू आणि तुझा तो टाकल्या बाप्पाजी किती खालच्या पातळीचे आहेत ना, त्याच्या गावाला ओरडून सांगेन। सगळी कारस्थानं बाहेर काढेन तुम्ही तुमची। आणि हे जर नको असेल तर यशोदेला चांगल्यापणाने नांदवायचं। काय बाबा कदम, मी तुला काही विचारलं त्याचं काही उत्तर देणार आहेस की नाही? का गावाला ओरडून सांगू की तुझ्या बाप्पाजींनी जी समाधी घेतली ती समाधी नाही तर एक वाट आहे स्वार्थाकडे जाणारी, तो मागचा दरवाजा गुहेचा? काय नाही जंत्रे साहेब, मी चुकलो। मी यशोदेला म्हणजे तुमच्या बहिणीला नाही त्रास देणार आता। चित्राचं प्रकरण म्हणजे आधीच जाई ना त्या डोकावली महिना। हा ग, त्या संजयचं आणि चित्राचं लगीन लावण्यासाठी ती काशीचा जीव घ्याय बी कमी करायची नाही। अहो पण आता संजयरावानं काशी इथं नाही आणि ते परत येईस तर तुम्ही इथनं कुठं बी जायचं नाही। अहो संजयराव, तुमच्यासारख्या मोठ्या माणसानं मला मिठी मारणं शोभत नाही। मोठा तू आहेस प्रताप, आज तू होता म्हणून काशी वाचली, तू आमचा जीव वाचवलायस। अहो असं काय बी नाही, मी आपल्या माणसांसाठी केलं आणि ती बहीण आहे माझी, पण तुला बक्षीस तर मिळालाच पाहिजे। आजपासून तू माझा खास माणूस, तू आजपासून आमच्या घरातच राहायचंस। संजयराव धन्यवाद। अरे अरे धन्यवाद। आज प्रतापचं वेगळं रूप बघून खूप बरं वाटतंय आणि एका बहिणीसाठी यासारखं सुख ते काय। आली आली भाग्यलक्ष्मी।